नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने की कावेसर तालाब के कंक्रीटीकरण को लेकर विवाद तेज हो गया है। भाजपा विधायक संजय केलकर ने साफ कहा है कि कावेसर तालाब का कंक्रीटीकरण किसी भी कीमत पर नहीं होने देंगे। जनसंवाद कार्यक्रम में पर्यावरण प्रेमियों और स्थानीय नागरिकों ने तालाब को बचाने की मांग उठाई, जिस पर केलकर ने तालाब की प्राकृतिक सुंदरता और जैव विविधता को संरक्षित रखने का भरोसा दिया। इस दौरान उन्होंने SRA परियोजनाओं में डेवलपर्स की मनमानी, अवैध निर्माण, फेरीवालों पर कार्रवाई की कमी और नगर निगम प्रशासन की कार्यप्रणाली पर भी सवाल उठाए। साथ ही ट्रैफिक पुलिस की कार्रवाई में समान नियम लागू करने की मांग करते हुए कहा कि कानून सबके लिए एक समान होना चाहिए। फिलहाल कावेसर तालाब को बचाने की मांग अब एक बड़ा जनमुद्दा बनती नजर आ रही है। आइए इस बैठक में क्या कुछ कहा विधायक केलकर ने जानते हैं। आज 111वा जनसंवाद उतरसर येथील आमच्या कार्यालयामध्ये आम्ही हा उपक्रम पार पडला। मधल्या काळामध्ये अधिवेशन नसल्यामुळे 11 तारखेपर्यंत आम्ही हा उपक्रम जो आहे तो स्थगित ठेवला होता। पण अधिवेशन काळात देखील या 110 उपक्रमामध्ये जे जे विषय समोर येत होते त्याची देखील पडसाद विधानसभेमध्ये आम्ही मांडले। आज देखील अनेक दिवसानंतर पण लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आले होते, त्यांच्या तक्रारी घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा SRAची ज्या काही विषय चालू आहे तर ते पुन्हा एकदा ऐरणीवर आले। SRA मध्ये जे बिल्डर काम करतात या बिल्डरच्या पाठीशी SRAच्या अधिकाऱ्यांनी राहता कामा नये आणि त्यांना योग्य वेळेला योग्य पद्धतीने नोटीस पण द्यायला पाहिजे। या ठिकाणी बल्लाळेश्वर SRA प्रकल्प चालू आहे, चांगला आहे, तो अखंडितपणे चालू राहायला पाहिजे। परंतु त्या SRAचा प्रकल्प करत असताना त्या ठिकाणी जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका पोहोचलेला आहे। परंतु बिल्डर हा उन्मत्त आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जी काही वॉल बांधायला पाहिजे ती केली गेली नाही। तिथले रहिवासी आज या ठिकाणी आले होते, ते जीव मुठीत धरून राहत आहेत, कधी पण त्यांच्या बिल्डिंगला धोका होऊ शकतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याच्या संबंधी मी SRAच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्याच्याचबरोबर या हिरानंदानीचेही काही पर्यावरण प्रेमी लोक आले होते। बघा की कॉन्क्रीटचं काम कुठे केलं पाहिजे आणि कुठे नको करायला, तर त्यांनी हा विषय घेऊन आले होते की हिरानंदानीमध्ये कावेसर तलाव जो आहे तो अतिशय नैसर्गिक आहे, तिथे विविध प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरणपूरक असं वातावरण त्या ठिकाणी आहे, ते तसंच राहावं याच्याकरता आणि ही मागणी घेऊन ती मंडळी आली होती। त्या ठिकाणी मी पण आधी गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे मला त्याची कल्पना असल्यामुळे आम्ही त्यांना आश्वासित केलं की तो आपण प्रोटेक्ट करू, तिथे कुठेही कॉन्क्रीटीकरण होणार नाही आणि त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारचं कुठलंही काम न करता स्थापत्य काम तो नैसर्गिक असा आपण तलाव ठेवू, म्हणजे ठाण्याच्या दृष्टीने ते एक वेगळं आकर्षण ठरेल आणि मी स्वतः त्याच्याकरता लक्ष पण घालणार आहे आणि वेळ पडली तर माझा निधी देखील द्यायला लागला तर देणार आहे। चुकीचं आणि नियोजन शून्य कारभार जेव्हा हाकला जातो त्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याला त्याला तोंड द्यायला लागतं। बरं, पुढच्या स्टेज मागचा शाळा असंही होत नाही। 2 वर्षापूर्वी ॲडव्होकेट पवार हे नाहकपणे झाड पडल्यामुळे त्यांचं निधन झालं, त्यांची फॅमिली उघड्यावर पडली, त्यांची पत्नीला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी द्यायला लागली महापालिकेला। आम्ही पाठपुरावा करत होतो शासनाकडे, पण सांगायचा हेतू हा की त्यांना वेळोवेळी सांगून देखील रस्त्यावरची जी उन्मळून पडणारी झाडं आहेत त्याची कटाई छटाई जी आहे ती नियोजनबद्ध पद्धतीने न केल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायला लागतंय। आजही आता पाऊस थांबलेला आहे तरी देखील रस्त्याच्या निरनिराळ्या ठिकाणी ज्या फांद्याची छाटणी केली आहे त्या अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे
आणि पुढचं संकट येण्याच्या आधीच हे काम करून घ्यायला पाहिजे. ओके. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। थाने से यूसुफ पूरी की रिपोर्ट। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना न